नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. खबरदार या आमच्या विशेष बातमीपत्रात तुमचं स्वागत. सोनं पाहिलं की भल्या भल्यांची मती गुंग होते. मग पोलीस तरी काय त्याला अपवाद असणार? कल्याण पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचं सोनं पाहिलं आणि त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. या पोलिसांनी सोन्याच्या लाभानं लोभानं या सोन्याची टीप देणाऱ्या खबऱ्याचाच गेम करण्याचा डाव रचला. पोलिसांचे नाक, कान, डोळे अशी खबऱ्यांची ओळख. अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात खबऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे खबऱ्यांची पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते. काही पोलीस अधिकारी तर खबऱ्यांच्या जीवावरच मोठे झाले. मुंबईतल्या टोळ्या संपवण्यात खबऱ्यांनी मोठी भूमिका बजावल्याचे किस्से आजही खबऱ्यांमध्ये चवीनं सांगितले जातात. पण पोलीस खात्याची तऱ्हाच अजब. ज्या खबऱ्यांच्या जीवावर पोलीस मोठे होतात त्याच खबऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न पोलिसांकडूनही केला जातो. कल्याणमध्ये सोने तस्करांना पकडून देणाऱ्या खबऱ्याला असाच अनुभव आला. या खबऱ्यानं बँकॉकहून सोनं तस्करी करणाऱ्या एका टोळीची टीप पोलिसांना दिली. ही टोळी मुंबई विमानतळावरून उल्हासनगरच्या दिशेनं निघाल्याची माहिती होती. अभी मेरे को कुछ दिन पहले इन्फॉर्मेशन मिली थी कि बैंकॉक से माल आने वाला है. तो मेरे फ़ोन ने कल मेरे फ्रेंड का फ़ोन आया मेरे को कि भाई ऐसा तो माल एक आने वाला है. तो मैंने इधर पे एक सर है उनको सर को फ़ोन किया महात्मा फुले पुलिस चौकी में. सर को सर ऐसा इन्फॉर्मर है. पोलिसांनी वालधुनी रेल्वे कॉलनी जवळ तिघांना ताब्यात घेतलं. या टोळीच्या झडतीत पोलिसांना तब्बल 1 किलो 200 ग्रॅमची 3 सोन्याची बिस्किटं मिळाली. आम्ही त्यांना कल्याण येथे रिक्षातून जात असताना पकडलं. त्यांच्या कब्जामध्ये जो 1195 ग्रॅम ट्युटीनं भरलेलं सोनं मिळालं. त्याची किंमत जो 33,81,850 रुपये होती. राजेश आहुजा, नितीन सुतार आणि हिना पोपटानी अशी या आरोपींची नावं चौकशीत स्पष्ट झाली. यातला मुख्य आरोपी राजेशनं बँकॉकवरून हे सोनं दिल्लीत आणल्याचं तपासात स्पष्ट झालं. की राजेश आहुजा हा बँकॉकवरून त्यानं तो हे सगळं सोनं घेऊन आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी हे दिल्लीच्या एअरपोर्टवरती ह्या दोन दुसरे सुतार आणि पोपटानी यांना ते हँडओव्हर केलं आणि ते ड्युटी न भरता, कस्टम ड्युटी न भरता ते निघून आलेत. राजेश, नितीन आणि हिनाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र पोलिसांनी आरोपींवर कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरोपींना पोलीस ठाण्यात नुसतंच बसवून ठेवण्यात आलं. पकड़ने के बाद सुबह 8 बजे से शाम को 5 बजे तक कोई एफआईआर नहीं हुआ था. इसके अंदर एफआईआर नहीं हुआ. उनका 1200 माल हुआ था. 3 बिस्किट 400 ग्राम का 3 बिस्किट 1200 जमा किया गया. नंतर जे घडू लागलं होतं ते मात्र अविश्वसनीय होतं. सोनं ज्या स्मगलरचं होतं त्या स्मगलरशी पोलिसांनी तोडपाणी करायला सुरुवात केली. 20 लाख रुपयात हा सौदा जवळपास फिक्स झाल्याचा आरोप खबरीनं केलाय. फ्रेश होने के लिए वहाँ से जब आया मैं फ्रेश होकर देखा कि सामने अपोजिट पार्टी को बुला के पुलिस कुछ ना कुछ उसमें मांडोली कर रही है. हार्टिक करके सर वो उनके मांडली चल रही. तस्करी नाट्याला आता पोलिसांना हवं तसं वळण द्यायचं होतं. पोलिसांनी खबरीलाच आरोपी ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या. खबरीला फोन केला गेला. हे सोनं तूच चोरून आणल्याचा आरोप पोलिसांनी खबरीवर लावण्याचा प्रयत्न केला. बाद में मेरे को फोन करके बोल रहे हैं कि तुमने उसमें माल चोरी किया है. जब आपने पुलिस ने उनको पकड़ा है तो माल मैं कैसे चोरी करूंगा उसके अंदर से. और मेरे पे 2 बिस्किट का क्लेम लगाया जा रहा है और मुझको पूरा सैंडो फंसाया जा रहा है. पोलिसांनी या प्रकरणात 20 लाख रुपयांची मांडवली केल्याचा खबरीचा आरोप आहे. या संदर्भातले काही पुरावेही त्याच्याकडे असल्याचा दावा त्यानं केलाय. इसमें पुलिस ने पैसा लिया है 20 लाख रुपए. उसका मेरे पास एविडेंस है. मैंने सीसीटीवी फुटेज दिया हुआ है. खबरी आता सावध झाला होता. त्यानं या अगोदर अनेक तस्करीची प्रकरणं उघडकीस आणलेली आहेत. त्यानं पोलीस आणि कस्टम खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना माहिती दिली. दुसरीकडे त्याने माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. या सगळ्या प्रकारामुळे पोलीस बचावात्मक पावित्र्यात आलेत. त्याने आरोपींना तातडीनं अटक दाखवली. या प्रकरणात तोडपाणी झाल्याच्या आरोपाबाबत पोलिसांना विचारलं असता पोलिसांनी सरळ कानावर हात ठेवले.
8 वाजता हा प्रकार झाला आणि एका इन्फॉर्मर जो मनोज ठाकूर ज्याने तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली त्याचा असा आरोप आहे की पोलिसांनी पैसे घेतले होते जे आरोपी आहे यांच्याकडून आणि मामला रफादफा करत होते आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल करत होते. हा का प्रकार म्हणजे त्याचा आरोप किती पती आहे? नाही, तो चुकीचं आहे. साफ खोटा आरोप आहे. या खबरीला तस्करीची बरीच माहिती असते. यापूर्वी त्यानं कुर्ला परिसरात कोट्यवधी रुपयांचं परकीय चलन पकडून दिलं होतं. उल्हासनगरमध्ये दररोज जवळपास 40 किलो सोनं तस्करीच्या मार्गानं येत असल्याचा त्याचा दावा आहे. इसके पहले 3 महीने पहले भी जीआरपीएफ कुर्ला में मैंने विदेशी करेंसी का एक सब्जेक्ट मैंने एक खबर दी थी, तो वहाँ पे भी उनकी एफआईआर हुई विदेशी करेंसी की. उनका नाम नरेश था और विनू था. वो सेठ आए दिन स्मगलिंग करते, रोज उल्लासनगर में कम से कम 40 किलो माल स्मगलिंग का आ रहा है. तस्करांशी वैर पत्करून स्वतःचा जीव धोक्यात घालून खबरीनं पोलिसांना माहिती दिली. अशावेळी खबरीला संरक्षण देण्याऐवजी पोलिसांनी खबरीलाच आरोपी करण्याचा प्रयत्न केला. जर भविष्यात कोणता दगाफटका झाला तर पोलीसच जबाबदार राहतील असा आरोप या खबरीनं केला. अब मेरे को फंसाने के लिए उन लोग पूरी तरह से पुलिस मैनेज कर रहे हैं और खाटिक सर कंटिन्यू फोन करके मेरे को हरेसमेंट कर रहे हैं. मेरे को कुछ भी हुआ तो इसका जिम्मेदार सिर्फ और सिर्फ महात्मा गांधी पुलिस चौकी रहेगा. खबरी पोलिसांकडे संरक्षकाच्या नजरेतून पाहतात, पण ज्यांना माहिती पुरवायची आणि ज्यांच्या भरवशावर ही वेडी धाडसं करायची ते पोलीसच खबरींच्या जीवावर उठले तर गुन्हेगारांना कशी जरब बसणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. सुरेश काटे, जय महाराष्ट्र, कल्याण. वेळ झाली एका ब्रेकची. तोपर्यंत तुम्ही राहा खबरदार.